साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळडेगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त क्रांती बहुउद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीने 21 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता भव्य जंगी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। तर 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पशु रोग निदान शिबिराचे हे आयोजन करण्यात आल्याची माहिती किशोर चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वरळेगाव तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथे क्रांती बहुउद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा सर्व महान पुरुषांच्या जयंतीच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आम्ही पार पाडतोय। परंतु यावर्षी त्याचाच एक भाग म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वरळेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथे 14 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10 वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते होणार आहे व त्या ठिकाणी ग्रामीण भाग असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी जे पशु असतात त्या पशुचं रोग निदान शिबिर आम्ही त्या ठिकाणी आयोजित केले। अनेक वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी त्या दिवशी होणार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य असं या ठिकाणी 21 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता जंगी कुस्त्याचं आम्ही आयोजन या ठिकाणी केलं। तर आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व आपल्या कुस्ती शौकीकांना हा निरोप जावा, हा मेसेज समज जिल्ह्याबरोबर जिल्ह्याबाहेर देखील गेला पाहिजे आणि त्याला रोग एक ठिकाणी आलं पाहिजे आणि प्रत्येक कुस्तीपट्टींना त्या ठिकाणी वाव मिळाला पाहिजे, हा प्रमुख हेतू पत्रकार परिषद घेण्याचा आहे। म्हणून त्या ठिकाणी कुस्तीच्या माध्यमातून संस्थेच्या वतीनं आमचे सर्व सहकार्यांच्या माध्यमातून 100 रुपये पासून ते 11,000 रुपयेपर्यंतच्या कुस्त्या या ठिकाणी होणार आहेत। त्या सर्व कार्यक्रमासाठी माननीय आमच्या भागातील विधानसभेचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब, तसेच आमचे वळटीचे विकास पवार जे माजी उपसरपंच आहेत, तसेच मुस्तीचे आमचे सुनील कडके सावकार आहेत, भारतीय जनता पार्टीचे ते प्रमुख नेते आहेत, त्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे।